आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। दादरमध्ये दोन ट्रेन आमने सामने आलेल्या आहेत। दोन ट्रेन आमने सामने येऊन उभ्या राहिलेल्या आहेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील ही घटना आहे। दादर स्थानकावर दोन ट्रेन एकमेकांसमोर आलेल्या आहेत। आताची सर्वात मोठी बातमी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही दृश्य प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची आपण पाहतोय। मुंबईच्या दादर स्थानकात दोन ट्रेन आमने सामने आलेल्या आहेत, त्यामुळे पुढील रेल्वे वाहतुकीचा देखील खोळंबा झालेला आहे। कशा प्रकारे या दोनही ट्रेन एकमेकांच्या समोर येऊन थांबलेल्या आहेत, नेमकं यात काय दुर्घटना झाली आहे का हे मात्र अद्याप समजू शकलं नाही। मात्र जी दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय त्यात मुंबईच्या या दादर स्थानकावरची ही दृश्य आहेत। यात दोन ट्रेन एकमेकांच्या समोर येऊन थांबलेल्या आहेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची ही घटना आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी कशा प्रकारे या दोनही ट्रेन एकमेकांच्या समोर थांबलेल्या आहेत त्याची ही दृश्य। मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची ही घटना आहे। ही दादर स्टेशनवरची दृश्य पाहतोय। मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून दोनही ट्रेन एकमेकांसमोर येऊन थांबलेल्या आहेत। यामध्ये काही तांत्रिक कारण आहे का, तांत्रिक बिघाड झाला आहे का, सिग्नल यंत्रणेमध्ये काही बिघाड झाला आहे का हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। नेमकं कारण काय आहे हे समोर येऊ शकलेलं नाहीये। मात्र दादर मधील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची ही दृश्य आहेत। मध्य रेल्वेच्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडलेला आहे। याविषयीची स्पष्टता अजून समोर आलेली नाही। अक्षय कुडकिलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, नेमका हे कशामुळे झालंय? नाही, एकूणच या सगळ्या प्रकारात जे प्रथमदर्शनी दिसतंय की हा सिग्नल यंत्रणेचा कुठला तरी बिघाड किंवा त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर हे घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। एकूण यात नेमकं किती लोकांना इजा पोहोचलेली आहे हे कळू शकत नाही। मात्र ही सगळं घडलेली घटना झाल्यानंतर रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे आणि ही रेल्वे सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न आता रेल्वे प्रशासन करत आहे। अक्षय, ही लोकल होती, मेल होती, कोणत्या गाड्या समोरासमोर आलेल्या आहेत? प्रतिनिधींशी संपर्क तुटलेला आहे। मात्र गदग एक्सप्रेस, दुसरा एक्सप्रेस समोर आलेली आहे। गदग एक्सप्रेसच्या समोर दुसरी एक्सप्रेस आलेली आहे। दादर रेल्वे स्थानकात दोन ट्रेन आमने सामने आलेल्या आहेत। यामध्ये कोणत्या प्रवाशाला इजा झाली आहे का या संदर्भात मात्र अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर यामुळे नक्कीच परिणाम झालेला आहे। दादर मधल्या या दोन ट्रेन आहेत ज्या आमने सामने आल्यात। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची घटना आहे। मात्र यामुळे या ट्रेन मध्ये जे प्रवासी प्रवास करत होते त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। या दोन ट्रेन नेमक्या कशा काय आमने सामने आलेल्या आहेत? दोनही एक्सप्रेस ट्रेन आहेत। आपल्याला माहिती आहे एक्सप्रेसचा वेग हा सर्वात जास्त असतो। हा प्रकार नेमका कशामुळे घडलेला आहे? काही तांत्रिक बिघाड झालेला आहे का, की सिग्नल यंत्रणांमध्ये गडबड झालेली आहे का याविषयी मात्र अजून समजू शकला नाहीये। मात्र आता प्रवासी ट्रेन मधून उतरू लागलेले आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। मध्य रेल्वेच्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। दोन ट्रेन एकमेकांसमोर आल्यात। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। दादरच्या मध्य रेल्वेवरील ही घटना आहे। दृश्य आपण पाहतोय प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची ही दृश्य आहेत। दोन एक्सप्रेस एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत। दादरमध्ये दोन एक्सप्रेस ट्रेन आमने सामने आलेल्या आहेत। गदग एक्सप्रेसच्या समोर दुसरी एक्सप्रेस आलेली आहे। मात्र या प्रकारामध्ये, या घटनेमध्ये, या दुर्घटनेमध्ये कोणत्या प्रवाशाला इजा झाली आहे का, की कोणी जखमी झालंय का याविषयी स्पष्टता समोर आलेली नाहीये। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा निश्चितपणे परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली आहे। गदग एक्सप्रेस आणि दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस या दोन ट्रेन आहेत ज्या एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत। एकमेकांना या ट्रेन धडकलेल्या आहेत का, की यात कोणी जखमी झालंय का याविषयीची स्पष्ट माहिती अजून समोर आलेली नाहीये। याविषयीचे सगळे अपडेट आणि स्पष्ट माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। दादरमध्ये दोन एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आमने सामने आलेले आहेत। दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस ही एक एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस एकमेकांच्या समोरासमोर आलाय आणि याचा परिणाम आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालाय।
आताची सर्वात मोठी बातमी पाहतोय. दोन एक्सप्रेस एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे. दोन एक्सप्रेस एकमेकांसमोर येऊन थांबलेल्या आहेत आणि गदग एक्सप्रेस आणि दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस या दोनही एक्सप्रेस एकाच वेळेला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेल्या आहेत. यात नेमकं नुकसान किती झालंय याविषयीची माहिती समोर आलेली नाहीये. मात्र सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवणार आहोत. ही दृश्य आपण एक्सक्लुझिव्हली TV9 मराठीवर पाहतोय. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झालेला आहे. नेमकी ही घटना कशामुळे घडली याविषयी रेल्वे विभागाकडून अद्याप तरी काही माहिती समोर आलेली नाहीये. तांत्रिक बिघाड झाला, एक्सप्रेसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला की सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला याविषयीची अजूनही माहिती समोर आलेली नाहीये. गदग एक्सप्रेस आणि दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस आहेत ज्या एकमेकांच्या समोर येऊन थांबलेल्या आहेत. आताची सर्वात मोठी बातमी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची ही दृश्य. दादरच्या मध्य रेल्वेवरील ही दृश्य आपण पाहतोय. गदग एक्सप्रेस आणि दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस एकमेकांसमोर येऊन थांबलेले आहेत. नेमकी ही घटना कशामुळे झाली याविषयी काही स्पष्टता नाही. नेमकं कारण काय आहे हे देखील समजू शकलेलं नाहीये. काही तांत्रिक बिघाड झालाय, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय, अशी अनेक कारणं उपस्थित होऊ लागलेली आहेत. मात्र नेमकं यामधलं कारण काय हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये. आताची सर्वात मोठी बातमी आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी, कारण यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दोन एक्सप्रेस एकमेकांसमोर आलेले आहेत. यामध्ये पहिली एक्सप्रेस आहे गदग एक्सप्रेस आणि दुसरी एक्सप्रेस आहे दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस. या दोनही एक्सप्रेस ट्रेन एकाच वेळेला एकमेकांसमोर आलेल्या आहेत आणि मुंबईच्या दादर स्थानकातल्या या दोन ट्रेन्सची दृश्य आपण TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली पाहतोय. यात नेमकं नुकसान किती झालेलं आहे, कोणाला इजा झाली आहे का याविषयी अजून काहीही प्राथमिक माहिती देखील समोर आलेली नाहीये. रेल्वे विभागाकडून सध्या माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, मात्र कोणतीही स्पष्टता अजून झालेली नाहीये. सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय कशा प्रकारे या दोनही एक्सप्रेस एकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकलेल्या आहेत. या एक्सप्रेस एकमेकांना आदळल्यात का, यात कोणत्या प्रवाशांना इजा झाली आहे का ही माहिती अजून समोर आलेली नाहीये. मात्र अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा निश्चितच ऐरणीवर येतो. हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. सिग्नल यंत्रणा काम करत नव्हती का, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होऊ लागलेत. मुंबईच्या दादर स्थानकात दोन ट्रेन्स आमने सामने आलेल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही घटना घडलेली आहे. दोन एक्सप्रेस, यापैकी पहिली एक्सप्रेस आहे गदग एक्सप्रेस आणि दुसरी एक्सप्रेस आहे दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस. या दोनही एक्सप्रेस एकाच वेळेला समोरासमोर आलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणे परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे. गदग एक्सप्रेस आणि दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस या दोनही एक्सप्रेस एकाच वेळी एकमेकांसमोर आलेल्या आहेत आणि यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. या दुर्घटनेत नेमकी कोणाला इजा झाली आहे का, कोणाला हानी झाली आहे का याविषयी काही स्पष्टता समोर आली नाहीये, किंवा या दोनही एक्सप्रेस एकाच वेळी एकाच प्लॅटफॉर्मवर कशा काय आल्या याविषयीच्या देखील अजून कोणतीही प्राथमिक माहिती समोर आली नाहीये. मात्र मध्य रेल्वेच्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडलेला आहे. गदग एक्सप्रेस आणि पॉंडिचेरी एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस एकमेकांसमोर आलेल्या आहेत. दादरमधल्या या दोन ट्रेन आहेत ज्या एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा प्रकार घडलाय.